हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी मनाली आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता वाजलेले आहे ऑलमोस्ट सकाळचे 5:30-6 वाजायला आलेले आहे आणि मी आणि नवरा आम्ही दोघंही चाललो आहे सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीला. आता फायनली आम्ही सिद्धिविनायकच्या बाहेरच्या परिसरात पोचलेलो आहोत आणि इथे सुंदरशी अशी छान अशी लाइटिंग केलेली आहे आणि तुम्ही बघू शकत असाल की भरपूरशी पब्लिक इतक्या सकाळी सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी येऊन थांबलेली आहेत. आणि आता आम्ही जातो आहे जिकडे सिद्धिविनायकची लाईन आहे तिकडे, बट त्या लाईनीमधून जे समोर ही अशी सुंदरशी अशी दुकानं दिसतात जिकडे फुलं पेढे हे सगळं भेटतं. पण आम्ही घरातूनच सिद्धिविनायकसाठी फुलं घेऊन येतो, आमच्या झाडांची जास्वंदीची. पण जे लाईनीमध्ये उभं राहिल्यानंतर इकडचा जो फुलांचा वास येतो तो काहीतरी वेगळाच असतो. आणि आता आम्ही पोचलो आहोत मधल्या गाभारामध्ये आणि तिकडे सुंदरशी अशी गणपती बाप्पाची स्टोरीची फोटो फ्रेम्स लावलेल्या आहेत आणि तिकडे ही सुंदरशी अशी लाइटिंग केलेली होती. आतमध्ये जास्ती काही शूट करणं अलाउ नव्हतं म्हणून तिकडून आम्ही बंद केलं शूटिंग. आता म्हणजे झालं आहे आमचं दर्शन सिद्धिविनायकचं. आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मीला. तर चला, बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनला, जे आहे की आमचं महालक्ष्मी मंदिर. आणि हा रस्ता नेहमीचा आहे आमचा आणि हा कोस्टल रोड जे काहीतरी वेगळीच वाईब देतो महालक्ष्मी देवळात जाताना. आणि मला कधी कधी असं वाटतं की हे महालक्ष्मी देवळाच्या आजूबाजूच्या जे परिसरामध्ये घरं आहेत ते लोक किती लकी आहे. म्हणजे ते लोक रोज दर्शन घेऊ शकतात देवींचं. म्हणजे हाव लकी दे आर. कधी कधी असं मला पण असं वाटतं की बाबा महालक्ष्मीच्या देवळाच्या आजूबाजूला आपलं पण एखादं घर असावं. आता आम्ही फायनली पोचलो आहोत महालक्ष्मी मंदिराच्या पायऱ्यांशी आणि चला आता आपण जाऊया गाभाऱ्यामध्ये. आणि नेहमीपेक्षाही खूप कमी अशी गर्दी होती बऱ्याचपैकी, आणि आम्हाला सुंदरसं असं देवीचं असं दर्शन भेटलेलं होतं तिकडे. आणि परत एकदा की मध्ये काही अलाउ नव्हतं शूट करणं म्हणून आम्ही तो कॅमेरा तिकडे बंद केला आणि आम्ही छानपैकी देवीचं दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही छानपैकी अशी पॉझिटिव्ह वाईब घेऊन सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीची. आम्ही निघालो आता घरी. तर इथे छानपैकी असं सनराईज दिसतो आहे, पण जो की बिल्डिंगमुळे नीट असं कॅप्चर करता आलेला नाहीये, बट लुकिंग गुड. आणि चला आता फायनली आपण पोचतो आहोत घरी. हॅलो फ्रेंड्स, फायनली आम्ही आलो आहोत आत्ता घरी. जस्ट सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी दोन जागेवरती आम्हाला खूप चांगलं दर्शन भेटलेलं होतं. म्हणजे लिटरली आम्ही आभारामध्ये 5 ते 10 मिनिटं मनसोक्त अशी उभे राहिलो, देवाला बघितलं. तर असं प्रकारे खूप छान आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आता थोडं फ्रेशन अप होतो आम्ही. आणि मी आता ब्रेकफास्टला आलू पराठा बनवायला घेतला आहे, तर तो आम्ही छान छान खातो. इथे मी केलेली चाय आहे, इथे आई आहे आणि इथे आई पराठा करते आहे. येस, तर चला आता आम्ही एन्जॉय करतो छान छान पराठे. दुपारच्या जेवणाला काहीतरी असं छानपैकी खायचं होतं, तर त्यासाठी मी विचार केला होता की पनीरची भाजी करते आणि त्याबरोबर तंदुरी रोटी करते. तर ॲज युजल पनीरची भाजी खूपच छान झाली होती. तुम्ही पुढे बघालच की नेमकं मी तंदुरी रोटी किती छान पद्धतीने बनवलेली आहे ते. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है, मेरे को भी हो रहा देखिए. आणि आता फायनली तुम्ही बघालच की ती तंदुरी रोटी न राहता काहीतरी त्याचा वेगळाच प्रकार झालेला आहे. मला माहिती नाही की माझी ती रोटी पाणी लावल्यानंतर पण का ते तव्याला चिटकत नाही. आणि ती रोटी पडली गॅसवरती. तर आय डोंट नो माझ्याने काय मिस्टेक झाली आहे की काय, बट मला असं वाटतं की मी यूट्यूबवरती बघायला हव्या होत्या रेसिपी आणि त्याच्यानंतर मला ही रोटी करायला पाहिजे होती. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी अजून चांगल्या पद्धतीने रोटी करण्याचा प्रयत्न करीन. A few moments later. काय कुठले पकोडे तळलेस ग तू? हे काय आहे? हे आज काय बनवलंय तू? हे काय कळत नाहीये. सगळं ग्रीन ग्रीन ग्रीन, एक मिनिट, भाज्यांना शेप नाही काय नाही. अरे बापरे, ओ माय गॉड. रॅमन बाउल बनवला आहे, पण त्याच्यामध्ये पास्ता टाकलेला आहे. हेल्दी आहे पास्ता.
हा कुठला तो पास्ता आहे दाखव तुला. हा वाला पास्ता आहे बघ. जो बनला आहे कशाने बनला आहे इथे दिलेलंच नाहीये. तो कशाने पण बनलो असतो ते. हा पास्ता मैद्याचा नाहीये, हा गव्हाचा पास्ता आहे. आणि लोक नूडल्स टाकतात रॅमन बाउल मध्ये, पण मला काहीतरी म्हणजे वेगळं करायचं होतं, म्हणून मी हा पास्ता रॅमन बाउल बनवलेला आहे. ओके, पण हे टेस्ट केल्यानंतरच कळलं आम्हाला की बघ सगळं भाज्या बिज्या छान टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, हेल्दी आहे यार, कसंही असू दे. नाही बघा, दिसायला छानच दिसतं. छान. आता फक्त ह्याला थोडं घट्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकणार आहे, म्हणजे हा घट्ट होईल छान. ओके, मग टाकलास की नाही टाकलास त्याच्यामध्ये? काय टाकलास की नाही? थोडासा टाकला, नाही झालं जेवढं हवं तेवढं घट्ट नाही झालं, नाही तर मला असं वाटतं भाज्या भरपूर झाल्या त्याच्यामध्ये. ओके. ना ओके, म्हणजे आज तू मस्त की एकदम हेल्दी, प्रोटीन, फायबर्स, कार्ब्स, परफेक्ट बॅलन्स करून फूड बनवलंस. मला कधीपासून असं काहीतरी रॅमन असं खायचं होतं, पण बाहेर जे भेटतं ना ते नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेज असतं, आणि नॉनव्हेज जागेवर जाऊन व्हेज खाणं मला तरी नाही बरोबर वाटत, कारण ते टेस्ट सेम, ते लोक कढाई ते म्हणजे चमचे बिमचे यूज करणार. आय थॉट की आपण घरातच व्हेज वाला बनवून खाऊ. कूल. आता मी चायनीज बोलणार देवाची. काय आलं तुला? हा कळालं. काय? खायला दे पटकन. लवकर दे, मला भूक लागली. मला कळलं, म्हणून मी म्हटलं मला कळलं तुझं बोललेलं, लवकर दे मला भूक लागली असेल. चला, कॉर्नफ्लोअर टाकूया. आता मी अॅनिमे कॅरेक्टर बनणार आहे. इथे अशा प्रकारे मी बनवलेलं आहे रामन बाउल. आपण आता नवऱ्याला सांगूया टेस्ट करायला. अमोल नको ना. एक मिनिट, काय? येस, हे मीच बनवलेलं आहे. आता मला टेस्ट करून सांगायचं नेमकं ते कसं झालेलं आहे. हा, पनीर पण घे त्याच्या बरोबर. मला माहित होतं पहिला तू पास्ताच खाशील, हेल्दी गोष्टी पहिल्या तुझ्या तोंडात नाही जाणार. हा येस. खरं बोलाय, प्रत्येक गोष्टीला चांगले बोलण्याची गरज नाही, कधीतरी फसू शकतं. आणि मला माहित नाही, रामन असं दिसत नाही हे मला खूप चांगलं माहित आहे. ग्रीन बेस दिसतो, थाई करी दिसते ती जास्त करून. म्हणजे खाऊ शकतोस ना तू. मी कुठले व्हिडिओ काही न बघता मी केलेलं आहे भाई. पनीर तर एक नंबर असेल, पनीर तर भाई आपल्याला बनवता येतं. छान आहे. ठीक आहे ना, तसे हवे तसे राईस नूडल्स नव्हते भेटत आपल्याला, माहित आहे ना तुला. आणि इवन मला चिली ऑइल पण नाही भेटलं जसं हवं होतं तसं. कुठली तरी एक कंपनी आहे, मला आता नाव नाही आठवत आहे, पण मी झेप्टोवर बघितली होती. म्हणजे ठीक आहे, आता म्हणजे आपल्याला थोडा कॉन्फिडन्स आला ना की आपण बनवू शकतो ना, त्यापेक्षाही आपण बनवलेला तो रॅमन बॉल खाऊ शकतो, त्यासाठी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न होता माझा. तर आम्ही आता एन्जॉय करतो आहे आमचा हा रॅमन बाउल. मी पण खाऊन बघते, मध्ये मध्ये मी थोडं थोडं टेस्ट केलं होतं, पण फायनल टेस्ट मी केलेला नाहीये. तर आता मी पण खाते. मलाही हवंय, मलाही ऑथेंटिक खायचं आहे. हा स्क्रॅच मधून बनवलेला रॅमन बाउल आहे, पण टेस्ट एवढा काही वाईट नाहीये. आणि जर तुम्हाला रेसिपी हवी असेल, हा स्क्रॅच मध्ये पण जो बनवला, पण फर्स्ट टाइम केला आहे, पण फर्स्ट टाइम मी केलेला आहे, पण तो कसं की बेसिक म्हणजे घरातलं जे काही पदार्थ असतात ना, घरातल्या ज्या गोष्टी असतात ना, ते यूज करून मी केलेला आहे. नो तामझाम. म्हणजे म्हणतात ना, बजेट फ्रेंडली जर तुम्हाला रॅमन बाउल बनवायचा असेल तर हा अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही कमेंट करा मला की मला रेसिपी शेअर करा असं, तर मी नक्की तुमच्याबरोबर सेम ही रेसिपी शेअर करीन. आणि खाऊ शकता तुम्ही, खूप चांगला बनलेला आहे. म्हणजे वासावरून तरी मला तेच वाटत खूप चांगला बनलेला आहे. आपण खाऊ शकतो ना आपण फर्स्ट टाइम पण.
हा असं काही नाही की रेमन बाउल म्हणजे तू तशा पद्धतीचा हवा तसाच टेस्ट हवा. आपला आपण इंडियनाइज करू शकतो टेस्ट. हा आणि कशाला ते अजिनोमोटो हवंय आणि कशाला ते चायनीज सॉस हवे. त्याच्यामध्ये पण प्रिझर्वेटिव्ह असतं. ह्याच्यामध्ये अशा कुठल्याही गोष्टी मी टाकलेल्या नाही की जे प्रिझर्वेटिव्ह असतील. हा सोया सॉस आहे थोडा पण किंचित आहे, तो पण जास्ती नाहीये. कलर तुम्हाला कळतच असेल. जर सोया सॉस टाकला असता मी तर तू असं म्हणजे डार्क झालं असतं, ब्लॅक असं म्हणतो ना तसं झालं असतं. पण ह्याच्यामध्ये सोया सॉस पण खूप कमी क्वांटिटीमध्ये आहे. घरातले सगळे फ्रेश पदार्थ आहेत त्याच्यानेच मी बनवलेलं आहे. तर जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा की मॅम रेसिपी शेअर करा म्हणून. तर मी ह्याची डिटेल रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन. दॅट्स इट. आता ह्याच नोटवर आपण ह्या व्हिडिओचा एंड घेतो आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओलाही तुम्ही लाईक करा. तुम्ही करत नाहीये, तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाहीये. जर तुम्ही लाईक नाही केलं की तुम्ही कुठले कमेंट नाही केले तर आम्हाला कसं काय कळणार की बाबा ह्या गोष्टी आम्हाला चेंज करायला पाहिजे, ह्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर प्लीज कमेंट करा ना. तुमचा एक छोटासा कमेंट हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी असं नाही म्हणत आहे की व्हिडिओला फक्त छान छान कमेंट करा. काहीही तुम्हाला त्याच्यात चुकीचं वाटलं, आमच्यामध्ये चेंज करण्यासारखं वाटलं तर तुम्ही प्लीज त्या गोष्टींना कमेंट करा. बरोबर ना अमोल? म्हणजे आता आम्ही नवीन आहोत इकडे, म्हणजे युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आम्ही नवीन आहोत. तर तुमच्या सपोर्ट शिवाय, तुमच्या कमेंट्स शिवाय, तुमच्या सजेशन शिवाय आम्ही काहीही आमच्यामध्ये चेंज नाही करू शकत. डे बाय डे मी माझ्यामध्ये स्वतःहून इम्प्रूव्हमेंट करण्याचा खूप प्रयत्न करते आहे. बाकी सगळ्यांचे व्हिडिओज बघून ते कसे छान छान व्हिडिओ बनवतात, मलाही असं वाटतं की मीही असं छान छान व्हिडिओ बनव. पण डे बाय डे मी इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये करत आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी. तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील. आणि मग तुम्हाला मी का सबस्क्राईब करायला सांगते तेही मी तुम्हाला सांगते की नेक्स्ट टाइम जे आम्ही व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला ते कळेल की हा बाबा ह्या मुलीचा व्हिडिओ आपण बघितला होता आणि हा परत ही मुलीने आता दुसरा व्हिडिओ टाकलेला, तुम्ही सबस्क्राईब केलं नाही. तुम्हाला कळणार कसं? तुम्ही नंतर शोधत बसाल युट्यूबवरती, अरे यार ती कोण होती. त्यासाठी प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा.